देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीमध्ये प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या भूमी अधिग्रहणाच्या विरोधामधलं आंदोलन हे आता अधिक तीव्र होताना दिसतंय। 4 आणि 5 जूनला हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं आणि त्यावेळेला सहपालकमंत्र्यांनी हा जीआर रद्द करण्याचं आश्वासन देखील त्यावेळेला दिलं होतं। मात्र 1 महिना उलटून जातोय तरी कुठलीही कार्यवाही झाली नसल्यामुळे आता संतापलेल्या गावकऱ्यांनी आपल्या मुलांना शाळेमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे हिरापूर आणि गुरवळा या गावामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 4 दिवस उलटून गेले तरी एकही विद्यार्थी उपस्थित राहिला नाही। भूमी अधिग्रहणाचा जीआर रद्द होत नाही तोपर्यंत शाळेमध्ये जाणार नाही अशी भूमिका विद्यार्थी आणि पालकांनी घेतली आहे। गडचिरोलीत प्रस्तावित विमानतळासाठी भूमी अधिग्रहणाचा मुद्दा आता चांगला चिघळला असून या आंदोलनाची धुरा आता विद्यार्थ्यांनी हातात घेतली आहे। 30 जून पासून विदर्भातील सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत। मात्र गडचिरोली तालुक्यातील हिरापूर आणि गुरवडा या शाळेमध्ये जर आपण बघितल्यास विद्यार्थ्यांनी पाऊल सुद्धा ठेवलेले नाही। काय सांगशील, कशासाठी आंदोलन करताय? आमची शेती विमानतळाची जीआर काढलेले आहेत। आम्हाला शेती पाहिजे, विमानतळ नाही। आमची शेतीमुळे आम्ही शिक्षण घेत आहोत। आमचे आई वडील शेतीमुळे आम्हाला शिकवतात। शेती केल्यावर आमची आई वडील आम्हाला कसे शिकवतील? तर शिक्षणाचा नुकसान होत आहे, पण आमचा मूळ व्यवसाय आमचा शेती असल्यामुळे जोपर्यंत आमच्याकडे शेती आहे तोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांचं अस्तित्व टिकून आहे। आणि शेतीत जर नसेल तर आमच्या शिक्षणाचाही काही अर्थ नाही। आणि जोपर्यंत आपण शासनानं जीआर रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही शाळेमध्ये मुलं पाठवणार नाही। शासनात स्पष्ट लिखितमध्ये लिहून दिले आहेत की पुढील आदेश येईपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही। मात्र ते अजून त्यांचा कारवाया चालू झाल्यामुळे आम्हाला असं वाटते की आमच्याशी धक्काबाजी करत आहेत। म्हणून परत आम्ही असा निर्णय घेतला सर्व येथील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी की शासन आता जोपर्यंत जीआर रद्द करत नाही तिथपर्यंत आम्ही शाळेतच जाणार नाही आणि पालक आम्ही शाळेत जाऊ देणार सुद्धा नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे। आम्हाला शिक्षणाचा विरोध नाही, परंतु जितका महत्व शिक्षणाला आहे तितकाच महत्व आमच्या जमिनीला सुद्धा आहे। जमीनच नाही राहणार तर आमचे मुलं बाळ का खाणार ना? आम्ही कसे त्यांना शिक्षण शिकवू? यासाठी आम्हाला आमचा एकच निर्णय आहे की सरकारने तात्काळ आमचा जो प्रास्ताविक विमानतळाचा जो निर्णय आहे, जीआर आहे, तो तात्काळ बंद करावा। 30 जूनला नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात झालेली आहे। पहिल्या दिवसापासूनच आम्ही शाळा प्रवेशोत्सवाची पूर्ण तयारी केलेली होती, परंतु पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांनी बहिष्कार टाकला। आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा जमीन अधिग्रहणाचा प्रश्न सुटत नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गुरवडा, गडचिरोली।